नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 यामधील प्रकरण 3 अंकगणिती श्रेणी याचा अभ्यास करत आहोत। त्यामधील सराव संच 3.1 यामधील उदाहरणे आता आपण अभ्यासणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। आता इथे प्रश्न क्रमांक 1 बघा काय आहे। खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत? ज्या अंकगणिती श्रेणी असतील त्यातील प्रत्येकीचा सामायिक फरक काढा। आता खाली काही तुम्हाला उदाहरणे पुस्तकामध्ये दिलेली आहेत, त्यातली क्रमांक 1 उदाहरण आता आपण सोडवायला सुरुवात करूयात। आता इथे त्यांनी जी अंकगणिती श्रेणी दिली आहे ती आहे, पहिला प्रश्न आहे 1 2 4 6 8 ही अंकगणिती श्रेणी आपल्याला त्यांनी दिलेली आहे। आता यामध्ये आपल्याला T1 2 आहे, T2 2 आहे, T2 4 आहे, T3 6 आहे, T3 6 आहे, T4 8 आहे। आता इथे T2 वजा T1 बरोबर 4 वजा 2 बरोबर 2, T3 वजा T2 बरोबर 6 वजा 4 बरोबर 2 आणि T4 वजा T3 बरोबर 8 वजा 6। आता इथे प्रत्येक ठिकाणी आपल्याला उत्तर काय येतं आहे? 2 2 येते। म्हणजेच या अंकगणिती श्रेणीमधला सामायिक फरक जो D आहे तो किती आपल्याला दिसतोय? इथे तो दिसतोय 2। म्हणजेच इथे सामायिक फरक हा स्थिर आहे, म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे। इथे प्रश्न क्रमांक 2 बघा, 2 5/2 3 7/2 ही अंकगणिती श्रेणी त्यांनी आपल्याला दिलेली आहे। आता सोडवायचं कसं बघा। T1 आपल्याला माहिती आहे 2 आहे, T2 आहे 5/2, T3 आहे 3, T4 आहे 7/2। आता T2 वजा T1 बरोबर 5/2 वजा 2 बरोबर 5 वजा 4/2 बरोबर 1/2, T3 बरोबर T3 वजा T2 बरोबर 3 वजा 5/2 बरोबर 6 वजा 5/2 बरोबर 1/2, T4 वजा T3 बरोबर 7/2 वजा 3 म्हणून 7 बरोबर 7 वजा 6/2 बरोबर 1/2। आता इथे प्रत्येक ठिकाणी 1/2 1/2 हा उत्तर आपल्याला मिळालेला आहे। म्हणजे इथला सामायिक फरक काय आहे? या अंकगणिती श्रेणीतला D 1/2 आलेला आहे। म्हणजे इथे सामायिक फरक स्थिर आहे, त्यामुळे दिलेली अंकगणिती श्रेणी आहे, दिलेली क्रमिका ही आहे ती अंकगणिती श्रेणी आहे। 3 क्रमांकाचं उदाहरण बघा, वजा 10 वजा 6 वजा 2 आणि अधिक 2। म्हणून T1 बरोबर वजा 10, T2 बरोबर वजा 6, T3 बरोबर वजा 2 आणि T4 बरोबर 2। T2 वजा T1 बरोबर वजा 6 वजा कंसात वजा 10 बरोबर वजा 6 अधिक 10 बरोबर 4। आता अधिक 10 का आले? तुम्हाला चिन्हांचे नियम माहीत आहेत। T3 वजा T2 बरोबर वजा 2 वजा कंसात वजा 6 बरोबर वजा 2 अधिक 6 बरोबर 4 आणि T4 वजा T3 बरोबर 2 वजा कंसात वजा 2 बरोबर 2 अधिक 2 बरोबर 4। सामायिक फरक इथे किती आलेला आहे? 4 आलेला आहे। म्हणजेच येथे सामायिक फरक स्थिर आहे, म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे। 4 क्रमांकाचं उदाहरण बघा, 0.3 0.33 0.333। T1 बरोबर 0.3, T2 बरोबर 0.33, T3 बरोबर 0.333। म्हणून T2 वजा T1 बरोबर 0.33 वजा 0.3 बरोबर 0.03। म्हणून T3 वजा T2 बरोबर 0.333 बरोबर 0.333 वजा 0.33 बरोबर 0.003। आता इथे सामायिक फरक समान दिसतोय का? तर नाही, 0.03 आलेला आहे आणि 0.003 आलेला आहे। म्हणजे इथे सामायिक फरक हा समान नाही आहे, म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी नाही।